रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. थंबनेलमध्ये जे वाचलं ती सत्य घटना. 60व्या वर्षीसुद्धा स्त्रियांना शरीर सुखाची इच्छा असते. मात्र ही शरीर सुखाची इच्छा पूर्ण करत असताना पतीचा प्राण जातो. कसा तो मी पुढे सांगणार आहे, परंतु पहिली महत्त्वाची गोष्ट इथं सांगू इच्छितो. शरीर सुखाचा भोग हा लक्षात ठेवा कितीही वर्षापर्यंत तुम्ही घेऊ शकता, घेऊ शकत नाही असं नाही. त्यासाठी आयुर्वेदिक औषधं भरपूर प्रमाणामध्ये आहेत. आयुर्वेदिक शरीर चांगलं फिट्ट राहावं अगदी मरेपर्यंत, त्यासाठी मीही औषधं देतो. नॉमिनल खर्च असतो त्या औषधांचा. मात्र एकदा औषध घेतलं पुरुषासाठीही आणि स्त्रियांसाठी. फक्त पुरुष कमी का पडतो? कारण त्याच्या मागे खूप काही प्रपंचाचा व्याप असतो. आणि लक्षात ठेवा, गोरगरीब कुटुंबातील असे कामाला जाणाऱ्या पतीच्या बाबतीत ही घटना घडते. त्याच्या लक्षात येत नाहीत काही गोष्टी. त्याला वाटतं आता आपली मुलं झाले 40-45 नंतर आपण काय शरीर सुख. परंतु स्त्रियांचं तसं नाही, लक्षात ठेवा. किंवा पुरुषांचंही तसं नाही. परंतु शरीरामध्ये काही घटक हे उपलब्ध नसल्यामुळं ही प्राणाला मुकावं लागतं. काय सत्य घटना रत्नागिरी जयगड जवळील नांदिवडे गावामध्ये घडलेली 26 जानेवारीला ही सत्य घटना. स्त्रीचं नाव शीतल पडवळ असं आहे, लक्षात ठेवा. आणि वय वर्ष 60 तिचं. 60व्या वर्षीसुद्धा तिला शरीर सुखाची इच्छा आपल्या पतीकडून पूर्ण होत नसल्याने तिने तिचा प्रियकर शोधला. आता साहजिकच आहे, पत्नी स्त्रियांचं शरीरभोग सुखाची इच्छा जी आहे ती पुरुषापेक्षा दुप्पट आहे, लक्षात ठेवा. परंतु ती इच्छा तृप्त करण्यासाठी जर पुरुष असमर्थ पडत असेल तर स्त्रियांना अशा चुकीच्या मार्गाने जावं लागतं. वास्तविक पाहता स्त्रियांनी चुकीच्या मार्गाने जाऊ नये, उलट आपल्या नवऱ्यावरती उपचार करावेत. लक्षात ठेवा या गोष्टी. अतिशय दुर्दैवी घटना ही. अनैतिक संबंधाला भांबावलेल्या किंवा शरीर सुखाची 60व्या वर्षी ही इच्छा असणाऱ्या या स्त्रीने मनराज चव्हाण या प्रियकराच्या मार्फत आपल्या पतीचा, ज्यांचं वय 64 वर्ष, खून केला. आणि मी काहीच केलं नाही, ही सत्य घटना आहे, लक्षात ठेवा. 26 जानेवारी रोजी घडलेली सत्य घटना आहे. आता दोघेही आरोपी हे तुरुंगामध्ये. आणि बाईचं स्त्रीचं वर्तन हे पुऱ्या गावाला माहीत असतं की ही कुठल्या लेवलची स्त्री आहे.
त्याच्यामुळं गावाला लगेच संशय आल्यानंतर पोलिसांना जयगड पोलीस स्टेशनला फोन करून लगेच ते सगळं उघडकीला आलं. आता ते कोठडीमध्ये आहेत वगैरे वगैरे. पण मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे काय ते पहा. जसं स्त्रियांना शरीरसुख आवडतं तसं पुरुषांनाही शरीरसुख आवडण्यासाठी आपण खातोय तेच अन्न जर औषध म्हणून प्राशन केलं, औषध म्हणून घेतलं, किंवा अनेक तज्ज्ञ डॉक्टर आहेत की जे डॉक्टर औषध देऊन, लक्षात ठेवा, आपल्याला आलेली नपुसंकता मग कुठल्याही प्रकारची असेल ती नाहीशी करतात. परंतु पुरुष या गोष्टीवरती दुर्लक्ष करतो. ह्याला प्रारब्धही कारणीभूत आहे, लक्षात ठेवा. तर पुरुषांनी या गोष्टीवरती अजिबात दुर्लक्ष न करता व्हिडिओ याच्यासाठी की योग्य, तुम्ही माझे जर 7-8 चॅनल पाहिले तर या प्रत्येक चॅनलवरती मी स्त्री आणि पुरुषांनी सेक्स्युअली फिट कसं राहायचं याच्यावरती उपचार दिलेले आहेत. संतान प्राप्तीसाठी आहेत, पुरुषांसाठी आहेत, स्त्रियांसाठी आहेत. फक्त भैसर पिलीव एवढं टाकलं की सगळ्या चॅनलवरचे व्हिडिओ मिळतात. शोधायला आपणाला वेळ नाही, सबस्क्राईब करायला वेळ नाही, लाईक करायला वेळ नाही, आणि त्यामुळं आपण आपले प्राण गमावून. तर पुरुषांनी ही मनातली समजूत काढून टाकावी. लक्षात ठेवा की आपण 50 वर्षाच्या पुढं किंवा स्त्रियांच्या बाबतीत की शरीर सुख आपण देऊ शकत नाही. याच्यासाठी फिटनेससाठी औषधं भरपूर प्रमाणात आहेत. मी औषधं देतो, लक्षात ठेवा. एकदा औषध खाल्लं की पुन्हा आयुष्यभर फिटनेससाठी, तुमच्या फिटनेससाठी, मग स्त्री असो अथवा पुरुष असो, तुम्हाला कुणीकडे जाण्याची आवश्यकता नाही. कारण बऱ्याच काही गोष्टी या हार्मोन्सवर, स्त्रियांच्या बाबतीमध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन, तर पुरुषाच्या बाबतीमध्ये टेस्टोस्टेरॉन, हे 3 हार्मोन आहेत. हे हार्मोन्स पिट्युटरी ग्लँड ॲक्टिव्ह करून हे हार्मोन सिक्रिशन कसं करायचं ह्याचं संपूर्ण ज्ञान माझ्याकडे असल्यामुळं मी प्रत्येक व्यक्तीला व्हिडिओमार्फत मार्गदर्शन आहे. आणि ज्यांना पाहिजे, आवश्यक आहे अशा व्यक्तींना औषधही देतो. फक्त त्या व्यक्तींनी माझ्याशी संपर्क साधणं हे आवश्यक आहे. परंतु या गोष्टीसाठी आपले प्राण गमावू नका. अत्यंत दुर्दैवी घटना, ही सत्य घटना आहे. आणि अशा एक नव्हे असंख्य घटना घडतात आपल्याही जीवनामध्ये. अशी दुर्दैवी घटना घडू नये. आपणाला जर अशा पद्धतीचं नपुसंकत्व आलं असेल तर आवर्जून माझ्याशी संपर्क करा. त्यांना व्हिडिओ पाठवले जातील, व्हिडिओमार्फत मार्गदर्शन केले जाईल. भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.